नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनेलच्या वतीने आज मी आपल्याला मालवणी पद्धतीने कोळंबीची आमटी कशी तयार करतात ते दाखवणार आहे। ही कोळंबीची आमटी बनवण्यासाठी बाजारातून मी 2 वाटे खाडीची कोळंबी विकत आणून ती स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ह्या स्वच्छ धुतलेल्या कोळंबीमध्ये 1.5 चमचा आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालत आहे। पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर, चवीपुरतं मीठ घालत आहे। मालवणी मसाला 1 चमचा, 1 टेबलस्पून लिंबाचा रस घालत आहे। जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही कोकम किंवा आगळ घालू शकता। पाव चमचा हळद घालत आहे। पाव चमचा मालवणी गरम मसाला घालत आहे। आता हे सर्व मसाले मी कोळंबीला लावून घेते। कोळंबीला सर्व मसाले नीट लावून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये ही कोळंबी मी झाकून ठेवून देते। मालवणी पद्धतीने कोळंबीची आमटी तयार करण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे, तर त्यासाठी मी 1 नारळ मी किसून घेत आहे। एका नारळाचं खोबरं किसून घेतल्यानंतर 2 मीडियम साईज कांदे सोलून उभे चिरून घेतलेले आहेत। थोडं आलं उभं चिरून घेतलेलं आहे आणि 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे खोबरं भाजून घेण्यासाठी गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि ह्या कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेऊन तेल गरम झाल्यावर आलं, आणि लसूण घालून हे दोन्ही तेलावर छान परतून घेत आहे। आलं आणि लसूण छानपैकी परतून झाल्यानंतर उभा चिरलेला कांदा आहे तोही घालून आलं आणि लसूण बरोबर परतून घेत आहे। कांदा सोनेरी रंगावर आल्यावर त्यामध्ये किसलेलं खोबरं घालून तेही कांद्याबरोबर परतून घेत आहे।
कांदा आणि खोबरं छानपैकी भाजलेले आहेत, तर मी गॅस बंद करून कढई थंड करण्यासाठी खाली ठेवून देते. भाजलेलं खोबरं थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे. अशा प्रकारे मिक्सरमध्ये मी भाजलेलं खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे. कोलंबीची आमटी बनवण्यासाठी गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. तर ह्या कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल फोडणीसाठी घेत आहे. तेल गरम झाल्यावर फोडणीसाठी 1 मोठा कांदा चिरलेला घालत आहे. गॅसची आच मंद ठेवून हा कांदा मी गुलाबी होईपर्यंत परतून घेत आहे. फोडणीचा कांदा भाजत असतानाच मी त्यामध्ये पाव चमचा हिंग घालत आहे. हा हिंगही कांद्याबरोबर परतून घेत आहे. कांदा गुलाबी झाल्यावर त्यामध्ये मसाला लावून ठेवलेली कोलंबी आहे ती घालत आहे आणि परतून घेत आहे. ही कोलंबी भाजत असताना यामध्ये 2 मीडियम साईज बटाटे स्वच्छ धुवून सालं न काढता छोटे छोटे तुकडे करून त्यात घालत आहे. कोलंबी आणि बटाटे कांद्यामध्ये परतून घेत आहे. कोलंबी आणि बटाटे कांद्यावर छानपैकी परतून घेतलेले आहेत. ह्या छान भाजलेल्या कोलंबी आणि बटाटीमध्ये 1 ग्लास गरम पाणी घालत आहे. 1 ग्लास पाणी घातल्यानंतर ही आमटी पुरेशी होणार नाही,
त्याच्यासाठी मी अजून अर्धा ग्लास गरम पाणी घालत आहे. दीड ग्लास गरम पाणी घातल्यानंतर ही कोलंबी आणि बटाटे छानपैकी ढवळून घेत आहे. कोलंबी आणि बटाटे छानपैकी शिजण्यासाठी आता कढईवर मी झाकण ठेवत आहे. थोड्या वेळाने कढईवरचं झाकण मी बाजूला करत आहे. कोलंबीच्या आमटीला छानपैकी उकळी फुटलेली आहे. या आमटीतील बटाटी नीट शिजली आहे की नाही ती बघण्यासाठी स्पॅक्युलाने या बटाटीला चीर दिली असता बटाटीचे 2 तुकडे पटकन झाले. याचा अर्थ आपली बटाटी छानपैकी शिजलेली आहे. आता यामध्ये 3 चमचे भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण घालत आहे. जर आपल्याला ही आमटी दाटसर हवी असेल तर त्यामध्ये जास्तीचं कांदा खोबऱ्याचं वाटण घालू शकता. आता भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण घालून आमटी छानपैकी ढवळून घेत आहे. आमटीमध्ये वाटण घालून झाल्यानंतर ही आमटी पुन्हा शिजण्यासाठी कढईला झाकण लावून ठेवून देते. थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे. आता आमटी मी ढवळून घेत आहे. या आमटीची चव घेऊन बघावी. जर मीठ कमी असेल तर त्यामध्ये घालावं. मालवणी पद्धतीने कोलंबीची आमटी तयार झालेली आहे. तर कढईला झाकण लावून गॅस बंद करते. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी मालवणी पद्धतीने कोळंबीची आमटी तयार केलेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.